आज आम्ही सकाळपासून मान्य गुलाबभाऊ आहेत, सावंत साहेब मुंबई या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आलेले आहेत आणि आम्ही सगळे आमदार जवळपास आम्ही 8-9 आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, आम्ही सर्वजण सकाळपासून जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेचे मेळावे त्या ठिकाणी घेतले. सुरुवातीला पाचोऱ्याला दुसऱ्या त्या ठिकाणी मेळावा झाला, नंतर आम्ही चाळीसगावला मोठा मेळावा झाला, नंतर आम्ही अंबळनेरला मेळाव्यासाठी गेलो आणि त्या एका कार्यकर्त्याकडे चहा घेतला आणि तिथून डॉक्टर B.S. पाटील, उदय वाघ आणि मी एकाच गाडीमध्ये आम्ही सभास्थानी गेलो आणि तिथे गेलो असताना काही कार्यकर्ते समूह कार्यक्रमाला सुरुवात झाली. 20-25 कार्यकर्ते उठले आणि घोषणा द्यायला लागले. त्यांना मी थोडंसं आगे बढो पिछे बढो मी म्हटलं अशा घोषणाची द्यायची नाही म्हणून मी थोडंसं त्यांना ताकीद दिली, नाही करून ती ताकीद दिली. त्यानंतर मी खाली बसलो आणि लगेच एका मिनिटामध्येच धक्काबुक्कीला तरी सुरुवात झाली. उदय वाघ आणि डॉक्टर B.S. पाटील जे माजी आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्याच्यामध्ये धक्काबुक्की त्या ठिकाणी झाली आणि बघता बघता मग काही कार्यकर्ते स्टेजवर चढलेत, त्याचे हातपाय ओढायला लागलेत आणि त्याच्यामध्ये त्यांना निश्चित धक्काबुक्की त्या ठिकाणी झालेली आहे. पण तो आम्ही मध्यस्थी केली, पोलीस आलेत आणि त्यानंतर हा सगळा वाद मिटला आणि नंतर सभा झाली. जवळपास 2 तास पुन्हा सभा त्या ठिकाणी चालली. गुलाबभाऊंचं भाषण झालं, माझं भाषण झालं, उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यांचं भाषण झालं आणि नंतर आम्ही परत. वाद असा आला की गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी उदय वाघांनीच पहिला हात उचलला, कितपत योग्य आहे ते व्यासपीठ झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे खरंच त्याचं समर्थन मी अजिबात करणार नाही. खूप मलाही वेदनाच्या गोष्टी झालेल्या आहेत, हे व्हायलाच नको होतं. परंतु सार्वजनिक ठिकाणी भाजप, सेना, RPI, राष्ट्रपती सगळं आमचा कार्यकर्त्यांचा मेळावा, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि अशा ठिकाणी व्यासपीठावर अशी भानगड व्हावी किंवा अशी धक्काबुक्की व्हावी हे अजिबात आमच्या पक्षाच्या शिस्तीत बसणारं अजिबात नाहीये आणि ते अपेक्षितही नव्हतं. पण तो दुर्दैवाने हे त्या ठिकाणी घडलेलं आहे. महाराष्ट्र पूर्ण जोडण्याचा प्रयत्न जळगाव जिल्ह्यामध्ये नाहीये, कुठलाही गटतट त्या ठिकाणी नाहीये, कुठलाही गटतट नाही मी आपल्याला सांगेल. परंतु उदय वाघांचं असं म्हणणं होतं की यांनी माझ्या पत्नीविषयी काहीतरी आक्षेपार्ह विधान मागच्या आठवड्यामध्ये कुठल्या भाषणामध्ये केलं आणि त्यामुळे माझा राग आहे असं त्या ठिकाणी मी त्यांना रागवलं की हा काय प्रकार चाललाय. त्यावेळेला ते मला त्या ठिकाणी सांगत होते. पण तो हे करण्याचं किंवा राग काढण्याचं ते व्यासपीठ नव्हतं, ते पक्षाचं व्यासपीठ होतं आणि म्हणून मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी जे कृत्य केलं ते निश्चितच निषेधार्ह आहे. कारवाई होईल का त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी सगळे बोलतायत, बघतायत, सगळ्या दूरदर्शनवर आपण सर्व एक सगळी घटना घडलेली बघतोय सर्व आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्यावर निर्णय घेतील. कारण मी शेवटी पक्षाचा मी मंत्री आहे, मी पक्षाचा काही अध्यक्ष नाहीये, कुठलाही अधिकार आम्हाला ते कारवाई करण्याचा त्या ठिकाणी तात्काळ नाहीये. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत माननीय रावसाहेब दानवे, हे त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. तुम्हालाही काही धक्काबुक्की झाली का? अजिबात नाही. आपण सगळे क्लिप त्या ठिकाणी बघतोय. खरं म्हणजे मला वाटतं गुलाबभाऊ त्या ठिकाणी होते, जर त्यांना त्या ठिकाणी सोडवलं नसतं त्या कार्यकर्त्यांच्या हातातून, कारण ते एकटेच होते आणि बाकी सगळे त्याच्यावर तुटून पडलेले होते, त्यांना जर सोडवलं नसतं तर पुढे काय झालं असतं हे मी सांगू शकत नाही. आपण ते सगळं क्लिपवरही बघता आहात. परंतु थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला, अन्यथा त्या ठिकाणी मग अजूनही कुठे अनर्थ घडला असता. तुम्ही लोकांना फेकताना दिसतात, काय करणार? तर 25 जण एका माणसाला त्या ठिकाणी मारता आहेत किंवा त्यांच्या अंगावर तुटून पडलेले आहेत, धक्काबुक्की करतायत, तर शेवटी इलाजच नव्हता. तसं झालं नसतं तर मग अजून पुढे कुठलाही अनर्थ झाला असता आणि म्हणून मला थोडंसं बळाचा वापर मला स्वतःही त्या ठिकाणी करावा लागला. मग हिंदी में बात करेंगे. याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का तुम्हाला येत्या निवडणुकीत? अजिबात नाही. मला नाही वाटत की याचा परिणाम कुठलाही या ठिकाणी मतदानावर होणार आहे किंवा आमच्या उमेदवाराच्या निवडून यावर होणार आहे किंवा मतधिक्यामध्ये या ठिकाणी होणार आहे. जळगाव जिल्हा तसं तुम्हाला माहिती आहे भाजप सेनेचा बालेकिल्लाच आहे. इथे 95% सगळे पदाधिकारी आमचेच आहे. 14 पैकी एक आमदार सोडला तर सगळे 12-13 आमदार या ठिकाणी आमचेच आहेत. दोन्ही खासदार आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या आहेत, महापालिका आहेत, नगरपालिका, सर्वच्या सर्व जवळपास भाजप सेनेच्याच आहेत. त्यामुळे इथे कुठलाही त्याचा परिणाम होणार नाही. परंतु हे मलाही अपेक्षित नव्हतं आणि पक्षाला तर अजिबात अपेक्षित नाहीये आणि लोकांनाही अपेक्षित नाही की ही घटना व्यासपीठावर घडावी, सार्वजनिक ठिकाणी घडावी. हे नियोजित होतं असं वाटत नाही का? मला तसंही म्हणता येणार. परंतु ज्या पद्धतीने अचानक 25-30 तरुण त्या ठिकाणी आले तर घोषणाबाजी सुरू झाली आणि लगेच धक्काबुक्कीला सुरुवात झाली. यावरून आता खरं म्हणजे ते क्लिप बघितल्यावर अजूनही मला आम्ही वेगळ्याच याच्यामध्ये होतो, चर्चेमध्ये होतो. आम्ही गुलाबभाऊ आम्ही बाजूला बसलेलो होतो, आम्ही बोलत होतो. माझ्या बाजूला आमचे शिवसेनेचे संपर्कामध्ये सावंत साहेब होते, इकडनं किशोरप्पा होते. आम्ही आमची चर्चा करत होतो निवडणुकी संदर्भातली. अचानक अशा पद्धतीने धक्काबुक्की सुरू झाली कारण आमच्या धानीमनी नव्हतं कोणाचं. त्यामुळे आता हे पूर्वी कसं होतं निश्चित चौकशी केली जाईल.